त्यानं घरी गेल्यावर नीट झक मारायची, अभंग वाजायचा परेशी गव्हाणा साधन वाच. रामाला वनवासाला जावं लागलं, कर्मगती दशरथाला भोगावी लागली, लंका सोन्याची असणारा पीक मागायला लागला. ध्यानात ठेवा, कर्मगती येणे नका होऊ. 100 पोर असणारा धृतराष्ट्र असा मेला. अरे रस्त्याच्या कडेला पडणारा भिकारी सुद्धा एवढा वाईट मरणार नाही, एवढा वाईट मृत्यू धृतराष्ट्राचा झाला. 100-50 खाणारे जरा शुद्धीवर राहा. मग तुमची पोरं केंद्रात पहिले काय येईन कधी. म्हणून महिला मंडळाला सांगतो, मला थळथळायला लावू नका, मला दम निघत नाही. पोराला बिस्किट मिळालं नाही तर भाकरी चारा, पोराला दूध मिळालं नाही तर पिठाचं पाणी चारा. नवऱ्यानं नंबर 2 करून आणलेल्या पैशाचे बदाम सुद्धा पोराला चारू नका. ध्यानात ठेवा. हो, आणि जर चाराल तुमची अख्खी खानदान बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. घेऊन घ्या मरेपर्यंत. ध्यानात ठेवा, आसुरी संपत्ती कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी कधी धोका